चंद्रपूर महाउष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एक युनिट ट्यूब लिकेजमुळे बंद पडलेली आहे। त्यामुळे वीज निर्मितीत 4000 मेगावॅटची तूट आली आहे। हे एक युनिट ट्यूब लिकेजमुळे 2 दिवसांपासून बंद आहे। आज संध्याकाळपर्यंत चंद्रपूरचं युनिट पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे। वर्ध्यातील आचार्य भावे उड्डाणपूल येत्या 15 दिवसात वर्धेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। वर्धा शहरात रेल्वेवर असणाऱ्या उड्डाणपुलाचं काम आता पूर्ण झालंय। या उड्डाणपुलावरील गर्डरचं ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे। अकोला जिल्ह्यातील शहानूर गेट नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय। नरनाळा अभयारण्यामध्ये मोठ्या संख्येनं वाघ असल्याचं सांगितलं जात आहे। त्यातच वाघाचं दर्शन झाल्यामुळे निसर्गप्रेमींमध्येही आनंद पसरला आहे। आता बैलगाडा शर्यतीबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। इयर टॅग नसल्यास बैलाची खरेदी विक्री अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ही करता येणार नाही। मात्र बैलगाडा मालकांनी बैलाच्या कानाला टॅग न मारता गळ्यात टॅग लावू अशी भूमिका आता घेतली आहे। गोंदियातील तलावामध्ये हजारो मृत माशांचा खच पडलेला आहे। शहरालगतच्या देवबोडी तलावामध्ये दररोज हजारो माशांचा मृत्यू होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली। दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू होत असल्याची तक्रार नागरिक करतायत। मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। प्रशासनानं तलावाची साफसफाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 1 जूनपासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली। हा काळ माशांच्या प्रजनन आणि बीज संवर्धनासाठी पोषक असतो। त्यामुळे हा बंदीचा निर्णय घेण्यात आला। ही बंदी 31 जुलैपर्यंत राहणार असून या काळात मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। लातूरमध्ये भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील नदी नाले कोरडे ठाक पडलेत। त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली। पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागतंय।